महाराष्ट्र विधिमंडळाला मराठीचं वावडं. राष्ट्रीय परिषदेच्या मंचावरील फलकावरती हिंदी आणि इंग्रजी भाषेतील मजकूर. विधिमंडळाच्या कृतीमुळे मनसेचा संताप. हिंदी सक्तीविरोधात मनसेची स्वाक्षरी मोहीम. संदीप देशपांडेंच्या नेतृत्वामध्ये दादरमधून सुरुवात. राज्यभरातही पालक आणि शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन करणार सरकारच्या निर्णयाचा निषेध. त्रिभाषा धोरणावरती आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी बैठक. मनसे, ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह पालक संघटना, लेखक आणि मराठी कलाकारांकडून हिंदी सक्तीला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर चर्चा. वारी संदर्भातील अब्बू आझमींच्या वक्तव्यानं राजकीय वादंग. अब्बू आझमींचं थोबाड फोडलं पाहिजे, शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांचं वक्तव्य. तर आझमींचं वक्तव्य भाजपच्या इशाऱ्यावरून, विजय वडेट्टीवारांचा आरोप. औरंगजेब पवित्र व्यक्ती, त्याला राजकारणासाठी बदनाम केलं जातंय. मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांचं वादग्रस्त वक्तव्य. तर औरंग्याच्या औलादींना कबरीच्या बाजूलाच आडवं केलं पाहिजे, नितेश राणे आक्रमक. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील युतीची चर्चा आता शाब्दिक चकमकीपर्यंत. राजकारणात आम्ही नवीन, मात्र कुणाचे पाय चाटले नाहीत. संदीप देशपांडेंचं संजय राऊतांच्या येडेगबाळे टीकेला जोरदार उत्तर. मुंबईमध्ये आज 2 ठिकाणी अग्नितांडव. सकाळी गोरेगाव फिल्म सिटीमध्ये अनुपमा मालिकेच्या सेट जळून खाक. तर दुपारी मरीन ड्राईव्ह परिसरातील निळकंठ इमारतीला भीषण आग. घरगुती गॅस सिलेंडरच्या गर्दीमुळे मोठा स्फोट. सुदैवानं स्फोटामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. स्फोटाचा व्हिडिओ तुफान व्हायरल. मुंबईमध्ये त्वचेचा कॅन्सर असलेल्या आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं. आजीला कचऱ्यामध्ये फेकून नातू फरार. पोलिसांनी आजीला केलं रुग्णालयामध्ये दाखल. मुख्याध्यापक पित्याच्या मारहाणीमध्ये मुलीचा मृत्यू. 12वी नीट चाचणी परीक्षेमध्ये कमी गुण पडल्यानं लाकडी खुंट्यानं मारहाण. वडिलांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील घटना. साई दर्शनासाठी नव्या ब्रेक दर्शन व्यवस्थेचा निर्णय. व्हीआयपी लोकांना आता दिवसातून ठरलेल्या 3 वेळांमध्येच मिळणार दर्शन. व्हीआयपी दर्शन वादानंतर मंदिर समितीचा निर्णय. मुंबई गोवा वंदे भारत ट्रेनला पावसाळ्यामध्ये ब्रेक. आठवड्यात सोमवार, बुधवार, शुक्रवार मुंबईतून सुटणार. दुसऱ्या दिवशी गोवा मुंबई प्रवास. पुण्यात प्रस्तावित भुयारी चौपदरी मार्ग प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून पाहणी. शिवाजी रस्ता ते बाजीराव रस्ता दरम्यानच्या प्रस्तावित भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी सुटणार. विदर्भातील शाळा आजपासून सुरू. बुलढाण्यामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी बैलगाडीतून प्रवेशोत्सवाची दिंडी. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी केलं सारथ्य. पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. सूर्या, वैतरणा, पिंजाळ नदीची पाणी पातळी वाढली. शीळ, दहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद. पालघरमध्ये जोरदार पाऊस, नद्यांना पाणी. नाशिकच्या 4 धरणांमधून सलग 4थ्या दिवशी विसर्ग. नाशिकमध्ये गोदावरीतील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी. पुणे जिल्ह्यातील माळींजवळ पसारवाडी डोंगरावरील दरड कोसळली. गावाचा संपर्क तुटला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. पंढरपूरमध्ये चंद्रभागेची पाणी पातळी वाढली. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत नदीपात्रात बुडत असलेल्या 7 भाविकांना वाचवण्यात यश. कोल्हापूरमध्ये हुल्लडबाज पर्यटकांना पोलिसांचा दणका.
राधानगरीतील राऊतवाडी धबधबा आणि परिसरामध्ये आलेल्या 55 मोटारसायकल स्वारांना दंड. गुजरातच्या सुरतमध्ये मुसळधार पावसाचं थैमान. शहरामध्ये पाणीच पाणी, रस्त्यांना नदीचं स्वरूप. इराण इस्रायल दरम्यान हल्लेप्रती हल्ले सुरूच. इस्रायलच्या 20 लढाऊ विमानांनी इराणमधील केरमानशाह, हमादान आणि तेहरानवरती केले हल्ले, तर इराणमध्ये सत्तापालटाचे डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत.